कीर्तन घ्यायचंय. अगदी काका बाबा दोघेही अगदी त्या ठिकाणी उपस्थित होते. बाबा दोघांनी त्या ठिकाणी सांगितलं की महाराज एवढी कीर्तन सेवा तुम्हाला करावी लागेल, काही करा, असं नियोजन करायचं तसं नियोजन. मला प्रश्न पडला, काही काही लोक फोनवर आम्हालाच म्हणावं लागतं नेमकं करायचं का, ते झालं एकदा केलं की केलं, लई त्याचंही करत नाही. पण एवढं सगळं नियोजन, एवढं सगळं वातावरण, एवढं सगळं का अट्टहास, माझ्या मनामध्ये प्रश्न निर्माण झाला होता. खरं सांगू उत्तर सुद्धा मिळालं. बाबा ज्या आईने आपल्याला लहानाचं मोठं केलं, ज्या आईने आजपर्यंत आपल्याला कशाची कमतरता भासू दिली नाही, त्या आईसाठी करायला मागं पुढं काय पाहायचंय गड्या, काय पाहायचंय. म्हणून त्या आई करता महाराज काही लागलं, काही करायचं असलं जास्त वर काही तरी चालू करू आपण, पण कीर्तन सेवा मात्र झाली पाहिजे, कार्यक्रम असाच झाला पाहिजे. कारण त्या आईने माझ्या प्रेमामध्ये कधी कमी केली नाही, तर आपण त्यांच्यासाठी का कमी करावं. कारण आज पहा, मला खऱ्या अर्थाने एकच सांगा वाटेल बाबा, आज जरी आई तुमच्या आमच्यामध्ये नसल्या, आई जरी राऊत परिवारामध्ये नसल्या, तर आई जिथे कुठं आहेत ना तिथून पाहत असतील, आईना सुद्धा आनंद वाटत असेल की अशी लेकरं, आनंदासारखी लेकरं मला भेटली. बाबा आईना आनंद वाटत असेल की आज खऱ्या अर्थाने मला जाऊन 1 वर्ष पूर्ण झाली तरी माझे लेकरं माझी आठवण काढते. गेलेल्या जीवात्म्याची काय इच्छा असते हो, फक्त आठवणीमध्ये राहावं. आणि म्हणून आईन करता आज या ठिकाणी परिवार एवढं सगळं करते. मी म्हणेल आई भाग्यवान आहे, तशी लेकरं भेटली, लेकरं भाग्यवान आहे अशी आई भेटले. बाबा कारण हे सगळं भेटणं सुद्धा भाग्याचीच गोष्ट आहे. म्हणून एवढं सगळं आज या ठिकाणी आईंसाठी करत मी एकच म्हणेल, अशीच आईंची सेवा करत राहा. आईंचं प्रेम, आईंचा आशीर्वाद कायम आपल्या कुटुंबावरती, राऊत परिवारावरती राहो, एवढी श्री ज्ञानोबा यांच्यानी आपल्याला प्रार्थना करायची. विठ्ठल 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 नियोजन इथं केलेलं आहे. गोड असं अट्टहास आपल्या राऊत परिवाराने केलेला आहे. शेवटचा दिवस ओढवावा, शेवटचा दिवस ओढवावा, आता निश्चितीने पावन उसावा, पावन उसावा, आता निश्चितीने पावन उसावा, पावन उसावा, शेवटचा दिवस ओढवावा, शेवटचा दिवस ओढवावा, आता निश्चितीने पावन विसावा, पावन विसावा, आता निश्चितीने पावन विसावा, पावन विसावा. यासाठी केला होता अट्टहास, शेवटचा दिवस गोड व्हावा. आणि आज पाहायला गेलं तर आईचा शेवटचा दिवस आहे. कारण आजचं वर्ष श्राद्ध झालं, एकदा का त्यांच्यावरती फुलांचा वर्षाव झाला तर त्यांना मोक्षाचं दार भेटणार. एवढं सगळं केल्यानंतर मग खऱ्या अर्थाने आईनं वाटत असेल, खऱ्या अर्थाने आज अशी लेकरं मला भेटली, हे परिवार, ही माणसं मला भेटली, खऱ्या अर्थाने माझं जीवन कृतार्थ झालं, हे त्यांना सुद्धा वाटत असेल गड्या. कारण त्यांच्यासाठी एवढा अट्टहास या ठिकाणी केलेलं आहे, एवढं गोड नियोजन आपल्या राऊत परिवाराने केलेलं आहे. गोड अशी आपल्या कीर्तनाला साथ देणारे झिरपवाडी गावचे ज्ञानदीप वारकरी शिक्षण संस्था या ठिकाणी आहे. या लेकरांसाठी एकदा जोरदार टाळ्या होत्या बरं. कारण खऱ्या कीर्तनाचा आनंद किंवा कीर्तनामध्ये भगवंताच्या चरणामध्ये कुठल्या वयामध्ये वाहून घ्यायचं असतं हे यांच्याकडनं शिकावं. म्हणून गोड अशी साथ करणारी आहेत, गोड असे मृदुंगाला साथ करणारे दोन्हीही दादा, गोड असे गायनाचे साथ करणारे आमचे मामा या ठिकाणी आहेत. आमचे असणारे सिद्धिताई आदी करून असणारे सर्व टाळकरी या ठिकाणी, काकासुद्धा या ठिकाणी आहेत. आदी करून या संपूर्ण कार्यक्रमाची शोभा वाढवण्याचं काम जे करत आहेत सुंदर असे माईक सिस्टीमवाले दादा आहेत, त्यांच्यासाठी सुद्धा जोरदार टाळ्या होत्या. कारण ते आहेत म्हणून आपण आहे. आणि सांगायचं म्हणजे आमचा कसलाही आवाज तुमच्यापर्यंत व्यवस्थित पोहोचवण्याचं काम कोण करत असेल तर सिस्टीमवाले दादा करतात.
बरं का. तसं काही माझा काय कसला पण आवाज नाही, माझा बराच आहे. सिस्टीम गोड आहे. आधी करून असणारे सर्व मंडळी या ठिकाणी गोड असे राऊत परिवार. आपल्या वारकरी संप्रदायाच्या नियमाप्रमाणे अभंगाची सोडवणूक करणं गरजेचं आहे, म्हणून अभंगाकडे वळूया. महाराजांनी अभंगामध्ये गोड सांगतात, जीवजिती जीवना संगे मत्स्या मरण त्या वियोगे. तर बघा, सगळ्याचं जीवन पाण्यावरही अवलंबून आहे, बरोबर. बरं, आता माशाचा वेगळा जर विचार केला, थोड्या वेळ माशाला बाजूलाच ठेवूया आपण. बिंडकुळी बघा पाण्यातही राहते आणि पाण्याच्या बाहेरही राहते. पाण्याच्या बाहेर आल्याने तिला वाटत नाही की पाण्याशिवाय मी मरून जाईल, आता माझं काही खरं नाही. ती पाण्यातही राहू शकते आणि पाण्याच्या बाहेरही राहू शकते. कोण? बेंडकुळी. माहिती का आपल्याकडे आहे का माहित? हा, बेंडकुळी बाबा. बेंडकुळी पाण्यातही राहते, पाण्याच्या बाहेरही राहू शकते. दुसरं म्हणजे कासव, पाण्यातही राहतं आणि पाण्याच्या बाहेरही राहू शकतं, पण असं त्याला वाटत नाही की मी पाण्याशिवाय अपूर्णच आहे, मला काही खरं नाही. दुसरं हेही जाऊ द्या, आपल्याला उंट माहिती आहे, उंट तोही पाण्याशिवाय राहतो, कारण पाणी त्याने अगोदरच आपल्या याच्यामध्ये साठवून ठेवलेलं असतं, त्याच्यामुळे त्याला काही वाटत नाही. पण माशाला मात्र असं आहे की एक क्षण जरी तो पाण्यापासून वेगळा गेला, वेगळा झाला, तर त्याचं काही खरं नाही, तो मेलाच म्हणून समजायचं. जीवना वेगळी मासोळ जसं पाण्याशिवाय मासा राहू शकत नाही, त्याला पाण्याची गरज आहे, एवढी अत्यंत गरज. त्याचा जन्म पाण्यामध्ये झाला आणि मरण सुद्धा पाण्यामध्ये, पण तरी सुद्धा त्याला वाटतं की मी पाण्यापासून लांब जाऊ नये, कारण पाणी त्याचं जीवन आहे. पाण्यापासून थोडं जरी वेगळं झाला तर त्याचं काही खरं नाही. तसं जन्माला आलेल्या मनुष्याने भगवंतावरती प्रेम करत असताना, भगवंताला आपलंसं करत असताना, एक मनामध्ये चित्तामध्ये एक आस अशी ठेवली पाहिजे, इच्छा अशी की देवा तुझ्याशिवाय आम्ही अपूर्ण आहे, तू जर आमच्यापासून वेगळा झाला तर आमचं काही खरं नाही. मासा मरून तर जातोय, पण आपण बुडून जातोय बाबा, बुडून कुठं? संसार सागरात, जर आपण देवापासून वेगळं झालो तर. म्हणून त्या जसं पाण्याशिवाय मासा राहू शकत नाही, तसं आपण सुद्धा भगवंताशिवाय राहू नये. म्हणून अभंगाचं पहिलं चरण, तोंडाने श्वास घ्यायचा नाही, नाकाने श्वास घ्यायचा ना, काय होईल? काय होईल? देवच दिसल, डायरेक्ट देवाचं दर्शन बाबा. हा म्हणून माझं लय ऐकू नका बरं का, नाही तर करायचा चला अर्धा तास तसं, परत आमच्या नाव यायचंय नाही का. श्वासाशिवाय आपण नाही. तसं भगवंताला सुद्धा आपलंसं मानता आपल्याला आलं पाहिजे, एक चित्ताने त्याला आपलंसं करता आलं पाहिजे. म्हणून दुसऱ्या चरणामध्ये जया चित्ती जायचा भाव, तया जवळी तैसा देव. माशाचा वेगळा भाव आहे, माशाचा एक भाव आहे पाण्याकरता, तसं आपला सुद्धा भाव भगवंता करता असला पाहिजे, कारण देव भावा करता पळत आल्याशिवाय राहत नाही. कारण थोर प्रेमाचा भुकेला भुकेलेला होतो, त्याला भुकेला, थोर प्रेमाचा भुकेला, थोर प्रेमाचा भुकेला, थोर प्रेमाचा भुकेला, थोर प्रेमाचा भुकेला, हाती दुष्काळ तयार, थोर प्रेमाचा भुकेला, हाती दुष्काळ तयार, हाती दुष्काळ तयार, थोर प्रेमाचा भुकेला, थोर प्रेमाचा भुकेला, थोर प्रेमाचा भुकेला, थोर प्रेमाचा भुकेला. म्हणून थोर प्रेमाचा भुकेला, भुकेलेला आहे तो, आणि म्हणून देवाला भाव पाहिजे का? देव भुलला भावासी, देव भुलला 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 भावासी.
देव भुलला देव भुलला 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 भावासी देव भुलला भावासी देव भुलला 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 भावासी देव भुलला भावासी देव भुलला भावासी देव भुलला भावासी देव भुलला 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 भावासी देव भुलला भावासी देव भुलला 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 भावासी सांडोनिया वैकुंठासी सांडोनिया वैकुंठासी देव भुलला भावासी देव भुलला 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 भावासी देव भुलला भावासी देव भुलला 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 भावासी म्हणून देवाला भाव पाहिजे, कारण देव भावाचा भुकेला देवाला भाव पाहिजे हो. म्हणून तू का म्हणे भावे देवा सत्ता राबवावे. ज्ञानोबरायांनी सुद्धा माझ्या हरिपाठामध्ये सांगावं, भाऊ बळ्या कळे ये रविना कळे भाऊ बळ्या कळे ये रविना कळे भाऊ बळ्या कळे रविना कळे भावगळ्या कळे रविना कळे भाऊ बळ्या कळे रविना कळे आवरे तै सहारी भाऊ बळ्या कळे रविना कळे करतळे आवरे तै सहारी करतळे आवरे तै सहारी करतळे आवरे तै सहारी तै सहारी करतळे आवरणी तै सहारी हरी मुखे मना हरी मुखे मना हरी मुखे मना हरी मुखे मना हरी 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 मुखे बोला हरी मुखे बोला हरी मुखे बोला हरी मुखे मना. म्हणतात भाव बळे आकळे ये रविना कळे. देवाला भाव पाहिजे. आपल्याकडे भाव नसेल तर बाकी सगळ्या गोष्टीचं काय आहे? माती मोल आहे बाबा. म्हणून अंतकरणात भाव पाहिजे. जया चित्ती चित्ताचं सांगितलंय बरं का. चित्त शुद्ध तरी आपलं चित्तामध्ये आपल्याला भाव ठेवता आला पाहिजे, कारण आपण चित्तामध्ये जे ठेवू त्याच्यावर ना बाकी सगळं ठरणार आहे. आता ऐका, ज्याच्या चित्तामध्ये गाय गुर त्याचं चित्त तो काय असतो? गोठा. ज्याच्या चित्तामध्ये नटनटी त्याचं चित्त सिनेमागृह. ज्याच्या चित्तामध्ये बायका पोरं त्याचं चित्त ते घर. आणि ज्याच्या चित्तामध्ये देव संत, ज्याच्या चित्तामध्ये भगवंताचं नाम, त्याचं चित्त ते मंदिर. मग आपण ठरवायचं आपल्या चित्तामध्ये काय ठेवायचं. पण आयुष्यभर आपण आपलं चित्त फक्त दुसऱ्याचा विचार करण्यामध्ये, दुसऱ्यांना आपल्या चित्तामध्ये ठेवण्यामध्येच घालवतो. आज इथे एवढी टोपीवाली माणसं बसलेत, म्हातारी माणसं बसलेत, वयस्कर माणसं आहेत. तर तुम्हाला विचारायचंय, आयुष्यभर आपलं चित्त, आपला देह फक्त दुसऱ्याकरताच तुम्ही वापरला, देवाकरता वापरला
नाही. म्हणजे संसार करू नका असं कधी मी म्हणले नाही, कुठल्याच साधू संतांनी म्हणलं नाही. कारण प्रपंच करावा नेट नेटका, कुठे राहू नये फाटका, परी परमार्थाचा चुटका थोडा तरी असू द्यावा. तुम्ही करताय संसार करा, पण चित्त संसारात नको. आपलं चित्त देवापाशी पाहिजे तरच आहे बाबा. कारण चित्तामध्ये जसा भाव असेल तसा देव आहे आपल्याकडे. पण आपण आपलं चित्त दुसऱ्या करता वापरलं. आयुष्यभर आपलं चित्त कुणाकरता वापरतो आपण? कुणाकरता? शेजाऱ्या करता. कोणाकरता वापरतो? आपल्या चित्तामध्ये शेजाऱ्याने हे केलं, शेजाऱ्याने ते केलं. अरे आपण काय करणार आहे? आपण काय करणं याचा तरी विचार करा. आयुष्यभर या मिळालेल्या अनमोल देहाची माती आपण दुसऱ्याचा विचार करण्यामध्ये, दुसऱ्यांकरता या चित्ताला खराब केलं बाबा आपण. बरं का? केलं का नाही? बघा, दुसऱ्याकरता देहाची झीज केली आपण, कमवून ठेवलं दुसऱ्याला, पण काही उपयोग आहे का? टोपीवाले बाबा, एवढं कमवलं पण जाताना काही उपयोग आपल्याला काही मिळणार आहे का? का आपली घरची म्हणणार आहे तात्याला गुन्हाचं होतं, घरावर जाळू बंगल्यावर जाळू म्हणणार आहे? एवढा बंगला लेकरासाठी बांधून ठेवला म्हणणार आहे का लेकर? नाही ना. मग एवढं काय कमवलं, कमवून तर काय झालं शेवटी? हे जरी नाही कळलं मग दुसरा येलेला, हे जरी नाही कळलं, हे जरी नाही कळलं मग दुसरा येईल, हे जरी नाही कळलं, हे जरी नाही कळलं मग दुसरा येलेला, हे जरी नाही कळलं, परत शेवटीला काळ बांधून देईल सरत शेवटीला. परत शेवटीला काळ बांधून देईल परत शेवटीला. एका जनार्दनी अंग काय बांधाईल, एका जनार्दनी अंग काय बांधाईल, एका जनार्दनी अंग काय बांधाईल, एका जनार्दनी अंग काय बांधाईल. पिंगळा महागारी, बोल बोली तो देखा पिंगळा महागारी, बोल बोली तो देखा पिंगळा महागारी. पिंगळा महाद्वारे, बोल बोली तो बोल पिंगळा महाद्वारे, पिंगळा महाद्वारे, बोल बोली तो देखा पिंगळा महाद्वारे. म्हणून हेही कळलं पाहिजे, अन्यथा काही खरं. मग तुम्ही म्हणसाल महाराज आता एवढं कमवलेलं काय करावं? हे का नाही बाबा? बरोबर आहे का नाही? आता एवढं कमवलं, आता केलं बाबा, देहाची झीज केली, आयुष्याची झीज केली, चित्ताचं काही करता आलं नाही आम्हाला, मग आता एवढं कमवलेलं काय कराय? द्यावं महाराज लोकांना. लय माझं म्हणणं आहे का? तेवढंच बाबा कल्याण, दान धर्म करावं. पण आपल्याला त्या चित्ताचं कळत नाही बाबा. चित्त ह्याचा विचार करून त्याचा विचार करून आपल्या चित्ताला आपण खराब केलं. मग ज्याच्या चित्तात जसा भाव असेल ना, देव लांबनच बघतो कसा भाव आहे, काय आहे, भाव बघतो आणि मग देव येतो. बर का? आणि तुम्हा आमच्याकडे आजपर्यंत देव नाही, त्याचं कारण आपला भाव शुद्ध, आपला भाव फक्त काहीतरी मागण्या करत असतो. मंदिरात देवाकडे जातो आपण, पण मागण्या करता जातो. शुद्ध चित्ताने जात, देवानी मला आज हे दिलंच पाहिजे तर जाऊ. बरं का? काही लोक आताची काळातली तर आताची तरुण पिढी तर बायको भेटाय म्हणून देवाकडे जातात. त्यांच्या चित्ताचं काय करावं तुम्ही सांगा? म्हणून चित्त शुद्ध असेल तर त्यांच्याकरता देव धावून आल्याशिवाय राहत नाही. आणि याचं उत्तम उदाहरण जर कुणाला द्यायचं असेल तर ते असणारे राका कुंभार, संत सावता महाराज, संत गोरोबा काका, संत ज्ञानेश्वर, संत ज्ञानोबाराय, संत तुकोबाराय. काय त्यांचा अधिकार होतो, काय शुद्ध भाव. आणि देव भाव पाहून येत असतो बाबा, भाव पाहून. ऐका, एके दिवशी खूप अगदी प्रसिद्ध संत आहेत राका कुंभार. आणि आता कुंभार आहेत म्हटल्यानंतर त्यांचं मडकी बनवायची कामं चालू आहे. पटकन सांगून पुढे चलते बाबा. मडकी बनवण्याचं त्यांचं काम आहे. त्यांची पत्नी, त्यांचं घरदार सगळं अगदी सगळं व्यवस्थित आहे. त्यांचं काम चालू आहे. आणि त्यांच्या घरी एक त्यांनी मांजर पाळली होती. काही लोक मांजर पाळतात बघा, मांजर पाळतात. त्यांनी ही मांजर पाळली होती. आणि ती मांजर नुकतीच वेलेली सुद्धा होती. वेलेली मांजर होती. आणि त्या वेलेली मांजरीला 3 लेकरं झाली. आणि आता ऐका, मडके सुंदर असे ते बनवतात, पण त्यांच्या शुद्ध भाव, अंतकरणातला भाव कसा असतो बघा, की मडके बनवताना सुद्धा त्यांनी देवाचंच भजन करावं. कारण चित्तामध्ये जर देव असेल तर तोंडामध्ये सुद्धा देवच येणार आहे. कारण त्यांचं अंतरंग सुद्धा विठ्ठलमय झालं होतं. आणि सतत फक्त माझ्या पांडुरंग परमात्माचं भजन, विठ्ठल विठ्ठल विठ्ठला रे, विठ्ठल विठ्ठल
विठ्ठल विठ्ठला हो विठ्ठल विठ्ठल विठ्ठला रे विठ्ठल विठ्ठल विठ्ठला. एवढं गोड भजन करायचे कारण बोलावा विठ्ठल पहावा विठ्ठल त्यांचं एकच दिन रजनी हाची धंदा गोविंदाचे पोवाडे. देवाच्या भजनाशिवाय दुसरं काही नाही. भजन करत करत ते मडकी बनवायचे डेरे बनवायचे भजन करत करत विठ्ठल 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 भजन करत करत करायचं प्रत्येक गोष्ट. मग त्यांना माहित होतं मांजरीन वेलेली आहे मांजरींना 3 पिल्लं झालेले त्यांनाही माहित होतं मांजरीन त्यांच्या समोर नाही हे जात करत होती. पण मांजरीन त्यांनी जे मडके बनवले ना त्याच मडक्यामध्ये वेलेली होती. त्या मडक्यामध्ये तिची 3 पिल्लं होती बाबा आणि पिल्लं त्या मडक्यामध्ये तिने ठेवली आणि ती भ्रमण करण्यासाठी फिरण्यासाठी गेली. बाबा फिरावं जरा कारण पिल्लांना काहीतरी आणावं. डोळे उगले नाहीत पिल्लांना दिसत नाही म्हणून आणावं याच्याकरता मांजरीन निघून गेली. आणि मांजर गेल्यानंतर मात्र आता आपल्या साधू संतांचे चित्त कसं विठ्ठलमय झाल्यामुळं विठ्ठल 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 करत त्यांनी ते घडवलेली मडकी अजून पक्की होण्याकरता ते आव्यामध्ये टाकतात. गरम जो आवा असतो त्याच्यामध्ये टाकतात. मग सगळी मडकी घेतली दनादन उचलायचे आव्यामध्ये नेऊन ठेवायचे. पण झालं असं विठ्ठल विठ्ठल चित्तामध्ये विठ्ठल मुखामध्ये विठ्ठल देह विठ्ठल सगळं विठ्ठल झालं होतं. त्याच्यामुळे त्यांच्या लक्षातच नाही की मडक्यामध्ये काय आहे मांजराची पिल्लं आहेत. ज्या मडक्यामध्ये मांजराची पिल्लं होती तोही मडका उचलला आणि मधोमध आव्याच्या नेऊन ठेवला. आता आग होती भरपूर महाराज त्याच्यामध्ये नेऊन ठेवले कारण अजून पक्क झालं पाहिजे ते मडकं. याच्याकरता ठेवलं खूप वेळ बराच वेळ त्यांचं विठ्ठल 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 भजन चालू आहे. आणि एक 2-3 तासांनी मांजरीन परत आली. आल्यानंतर मात्र जशी मांजरीन आली महाराज मांजरीन तो माठ शोधायला लागली तो डेरा शोधायला लागली ती मडकं शोधायला लागली. कुठे मडकं जिथं आपलं लेकरं होती पिल्लं होती सगळीकडनं अशी फिरायला लागली ओरडायला लागली. तिची पिल्लं तिला सापडना. प्राणी जरी असला का नाही तर आईची माया ती आईची माया असते हो. ती मांजरीन इकडून तिकडून इकडून तिकडून फिरायला लागली. कुठे आहेत माझी पिल्लं. तिला पिल्लं दृष्टीला दिसना. ती तिच्या लक्षात आलं इथं माठ नाही इथं डेरा नाही म्हणे इथं मडकं नाही. मडकं गेलं कुठं. मग मांजरीन कुठं जाणार आहे आपल्या मालकाकडे जाणार आहे. तिने मात्र पळत यावं राका कुंभार यांच्याकडे यावं आणि आल्यानंतर त्यांच्या पायाला गोळसावं म्याव म्याव करून मोठमोठ्याने ओरडावं. त्या ओरडणाऱ्या मांजरीकडे त्यांचं लक्षच नाही कारण चित्त विठ्ठल देह विठ्ठल मुखामध्ये विठ्ठल सगळं विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. आणि ज्याचा चित्त विठ्ठल आहे त्याला दुसऱ्याचं काय भान राहणार आहे. काय का भान कशाचंच नव्हतं. विठ्ठल विठ्ठल करत त्यांनी काय केलंय चालू केलं. आणि बाबा तेवढ्यात त्यांची पत्नी आतून बाहेर आली आणि तिने पाहिलं मांजरीन यांच्या पायाला काही करते. अहो म्हणे मांजरीन असं का करते बघा ना. त्यांनी मांजरीनीकडे जेव्हा पाहिलं तेव्हा त्यांच्या स्मरण झालं त्यांच्या लक्षात आलं या मांजरीनीची पिल्लं डेऱ्यामध्ये होती आणि तो डेरा आपण काय केला आव्यामध्ये नेऊन ठेवला. आता आव्यामधले ते डेरा आणावतात डेरा पाक तप्त झालेला असेल. आता पिल्लं पण राहिली नसतील. पण मांजरीन काय ओरडायची थांबे ना. मांजरीन शेवटी मातृत्व आहे बाबा कुणालाही मातृत्व असतं. शेवटी ती मांजरीन आहे मोठमोठ्याने ओरडायला लागली. एवढं तिचा कानावर आवाज पडला ना आणि संतांची काय अशी झाली एवढं चित्ताला त्यांच्या वाईट वाटलं की आपण एवढा मोठा अपराध केला एवढा मोठा अपराध केला की एका आईपासून तिची लेकरं वेगळी केली. म्हणे आपल्यासारखं पाप जगात दुसरं कुणाला लाभणार नाही. पण म्हणे या चूक पण देवाचीच आहे का. माझं चित्त विठ्ठलमय होतं माझं देह विठ्ठलमय होतं माझं मुख विठ्ठलमय होतं. मग विठ्ठलाचं काम होतं त्या लेकरांना वाचवायचं. का देवाने असं केलं का देवाने असं केलं. ज्या क्षणी माझ्या राका कुंभार यांना कळलं ना माझ्या कळलं ना बाबा चित्तामध्ये काहीच त्यांचं समाधानच होईना. एवढं तडफड 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 जीवाची व्हायला लागली आणि देवाला म्हणायला लागली देवा अरे का केलं रे असं तू. नको नकोसं जीवन त्यांना झालं कारण संतांकडनं मुंगी जरी मिली ना बाबा त्यांना अपराध वाटत होता. आता आपण काही करतो तो भाग वेगळा आहे बाबा पण संत शेवटी संताची काय आहे. ऐका माझ्या राका कुंभार यांनी काय केलं की आता मात्र देवा माझं चित्त विठ्ठलमय होतं ना तूच म्हणतो ना ज्याच्या चित्तामध्ये जसा भाव तसा देव आहे. मग माझं चित्त तर विठ्ठलमय झालतं. मग या विठ्ठलमय चित्ताची काही चूक नाही. चूक तुझी आहे कारण तू माझ्या चित्तात राहतो. तू अनर्थ होऊ द्यायचा नव्हता. तू अनर्थ का केला
चूक तुझी आहे, चूक तू दुरुस्त करायची असं भगवंताला म्हणावं, भगवंताला सांगावं. नाही का तो दिवस गेला, आमच्या राखा कुंभारांनी एक घास सुद्धा काय केला तोंडामध्ये घातला नाही, अन्न पाण्याचा कण पोटात नाही. 1 दिवस झाला, 2 दिवस झाला, 3 दिवस त्याच जागी पडून आहेत. आवा पूर्ण शांत झालेला आहे, पण तरी सुद्धा बाबा त्या सगळे मडके तिथं आहेत, डेरे तिथे आहेत, आवाज शांत झाला. पण यांचं एकच, देवाची चूक आहे म्हणे. जसा भाव तसा देव आहे ना, का देवाने असं केलं, का अपराध केला. बायको त्यांच्याकडे यायची, म्हणायचं होत असं नका करू मांजरीनीच्या पिल्लासाठी. अगं कशी जरी केली तर शेवटी ती त्या आईची लेकरं होती ग. एका आईपासून लेकरं वेगळं करणं म्हणजे लय मोठं पाप आहे, तुला माहित नाही ग. पण हे सगळं देव निस्तरणार आहे म्हणे. भावासाठी देव येतो ना, बघा म्हणे देव काय करणार आहे. अहो रात्रंदिवस भजन चालू केलं, अन्न पाण्याचा त्याग केला आणि देवाला चाहूल लागली. देवाला माझ्या राखा कुंभार यांच्या भावाची जाण आली आणि त्यांना कळलं शुद्ध भाव आहे आणि यांच्या भावाकरता आपल्याला धावून जावं लागेल. 4थ्या 5व्या दिवशी महाराज जसा तो आवाज शांत झाला, ज्या डेऱ्यामध्ये मांजरं होती त्या डेऱ्यातली मांजरं 4थ्या 5व्या दिवशी डेऱ्यातनं आहे अशी बाहेर आली. कारण जया चित्ती जैसा भाव तयाजवळी देव त्याच्यासाठी कार्य करतो ज्याचा भाव शुद्ध आहे अशी मांजरं. अहो तप्त झालेलं तर आव्यामध्ये मांजरं जळून कोळसं व्हायला पाहिजे होती, पण 4थ्या 5व्या दिवशी सुद्धा आहे अशी मांजरं निघतात. कारण भावाचा भुकेला आहे. जर तुमचा भाव शुद्ध असेल तर मेलेल्या व्यक्तीला सुद्धा तो देव तुमच्या आमच्यासाठी परत आणू शकतो. जर आपला भाव शुद्ध असेल तर एवढं सगळं का करावं भाव पाहून. म्हणून महाराज सांगतात जयाची ती जैसा भाव, 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 तयाजवळी तैसा देव, तयाजवळी तैसा देव, देव जयाची ती जैसा भाव, जयाची ती जैसा भाव, भाव शुद्ध पाहिजे. भाव शुद्ध होण्याकरता काय पाहिजे, आपल्या मुखामध्ये नाम पाहिजे. म्हणून सर्वांनी गोड एकदा भजन करूया. विठोबा रखुमाई. आपलं चित्त शुद्ध तेवढं पाहिजे ना, आपल्या अंतकरणात देवाविषयी तेवढा भाव पाहिजे. मग जर तेवढंच आपल्याला वाटत असेल देवाने आपल्यासाठी काय करावं, तर आपला भाव शुद्ध पाहिजे. मग तिसरं उदाहरण देत असताना महाराजांनी अभंगाच्या शेवटच्या चरणामध्ये म्हणावं, कुणीही भेटणार नाही. कारण त्या आईने आपल्याला तळ हाताचा पाळणा करून सांभाळलेलं असतं. एवढी काळजी आपली करते, एवढं प्रेम तिचं असतं. म्हणून तर म्हणतात मातेजी या चित्ती अवघी बाळकाची व्याप्ती. आईचं चित्त जरी चिरून पाहिलं त्यामध्ये लेकराची व्याप्ती दिसणार आहे, लेकराविषयी प्रेम दिसणार आहे. कारण आईची कळवळ्याची जाती करी राखा. निस्वार्थ भावनेने प्रेम करणारी जगाच्या पाठीव कोण असेल तर माई आहे. सांगू तुम्हाला, भगवंताला प्रत्येकाजवळ राहता येत नाही. भगवंतानी सगळी सृष्टी निर्माण केली, भगवंतानी सगळी लेकरं निर्माण केली, पण भगवंताला सगळ्याजवळच राहता येत नाही हो. पण ऐका, लेकरांना देवाची गरज असते. म्हणून देवाने त्याचंच दुसरं रूप म्हणजे आई तुमच्या आमच्याकडे दिलेले. पण नवल वाटतं त्या आईचं प्रेम तुम्हा आम्हाला नाही कळतो. आजकाल आईचं प्रेम सांगायची गरज पडते बाबा, कारण आई आहे तोपर्यंत किंमत कळत नाही. आज इथे एवढ्या महिला मंडळ बसले. सांगू तुम्हाला, महिला मंडळ आता सणासुदीचे दिवस असतात आणि सणासुदीला मला असं वाटतं प्रत्येक लेकीची ओढ असते माहेरात जायची. पण लेकीने तेव्हाच माहेरात जावं जेव्हा माहेरात आपली माई जिवंत असेल तर लेकीने जावं गड्या.
माहेरात माय असेल तर जावं, त्याचं कारण आहे. कारण माहेरातली माय आपल्यासाठी एवढं प्रेम देते बाबा, एवढं प्रेम. आई नसताना तुम्ही जाऊन बघा ना, आई असताना जाऊन बघा. आई असताना जर तुम्ही गेला तायांनो, आई असताना जर गेला, आई दरवाजातच थांबलेली असती, माझी ताडी आता येईल, माझी ताडी मग येईल. तुम्ही येताय रस्त्यावरून, तुमची गाडी वळताना तुम्ही येताना दिसला ना, पळतच आई बाहेर येते, माझी ताडी आली, माझी ताडी आली. किती प्रेम माझे. हो तायडे, अगं येताना काही त्रास तर नाही झाला ना? तायडे तुला कोणी सोडलं का? तायडे कशी आली का? पोटा पाण्याला काही खाल्लं का नाही? जरा खात जा. अगं संसार करून पाक वाळून चालली. किती काळजी असते आपल्या आईला. हो अगं जरा खात जा, पोटा पाण्याला खाल्लं का नाही? येता येता काही घेतलं का नाही? अशी म्हणणारी माई आहे. जर नसेल खाल्लं तर एकच म्हणते, तायडे चल पटकन हातपाय तोंड धुवून घे, तुला ताट वाढते. गेल्या गेल्या असे शब्द आपल्यासाठी म्हणणारी फक्त माई आहे. इकडे एवढं प्रेम करते. सांगू तुम्हाला, आपली आई म्हातारी आहे, तिला कशाचं काही ज्ञान नाही. म्हातारी आहे, फटक्या साड्याची, कसल्या तरी विचित्र अवतारातली आपली आई आहे. पण कशी जरी असली तर आपली माई आहे गड्या, आपली माय आहे गड्या. ज्याला वाटतं जिवंतपणी स्वर्गाचं दर्शन व्हावं, ज्याला वाटतं जिवंतपणी आपल्याला स्वर्ग दिसावा, त्याने फक्त आईच्या चरणाला मिठी मारावी. आईच्या चरणात स्वर्ग दिसल्याशिवाय राहणार नाही गड्या. लोक म्हणतात कुठं आईचं प्रेम, कुठं काय. आई किती म्हातारी होऊ द्या, काही होऊ द्या, लेक जेव्हा माहेरात जाते आणि माहेरात गेल्यानंतर जेव्हा त्या आईला, त्या लेकीला भूक लागते, जन्मल्याबरोबर तिच्या पिल्लांना भूक लागते, भुकेने ते व्याकुळ होतात. त्या विंचविनला त्या पिलाची ती व्यथा पाहू वाटत नाही. अरे माझी लेकरं भुकेलेली, मी त्यांच्यासाठी काहीच करू शकत नाही. तेव्हा ती विंचविन काय करते माहिती का? स्वतःचा देह लेकरांना खाण्याकरता देते. तेवढे पिल्ला झालेले असतात, त्या पिल्लांसमोर अशी पडून राहते. पिल्लं तिला खातात, महाराज खायला लागतात, तिला पोकरतात टोकरतात. ती गपगुणाने बसते का? माझ्या लेकरांना भूक लागली आहे. अरे माझं मरण जर लेकराच्या भुकेने पूर्ण होत असेल तर लेकरांसाठी मी हसत हसत मरायला तयार आहे. तुम्ही सांगा, लेकरांसाठी मरायला कोणी तयार होतं का? जगाच्या पाठीवर एवढं प्रेम आईशिवाय कोणी देऊ शकत नाही. आपल्या लेकराला साठी मरायला तयार होते. आज जर इथं कुणाचं लेकरू रडायला लागलं, दुसरी माई उठून नाही येणार, त्याचीच माई येणार. तिला माणसाची काळजी नाही, तिला जगा दुनियाची काळजी नाही. बस माझ्या लेकराचं चांगलं झालं पाहिजे. लेकराचं चांगलं होण्याकरता किती काय काय करते हो माय. जुना काळ आठवा, आपल्याला एक टाइमची भाकर मिळत नव्हती, पण त्या काळात आपल्या माईने आपल्याला कधी उपाशी झोपू दिला का हो माय? कधीच नाही. टोपल्यामध्ये एक भाकरी असू द्या, घरात 2-3 लेकरं असू द्या, सगळ्याला वाटून वाटून द्यायची, स्वतःच्या पोटाला चिमटा काढायची. रात्रभर उपाशी पोटी माय झोपली, पण इकडचं तिकडं कधी कळू दिलं नाही की आज ती उपाशी आहे. नाही कळू दिलं का? आज घरादाराला सुखाचे दिवस येतात, त्याचं कारण आहे आपल्या मायबापाने अगोदर कष्टाचे दिवस सोसलेले असतात ना, म्हणून सुखाचे दिवस घरादाराला येतात. आणि आज खरं सांगू, आज राऊत परिवाराचं सगळं काही चांगलं आहे ते फक्त या माय माऊलीच्या आशीर्वादाने, बरं का. आज या माय माऊलीच्या आशीर्वादाने एवढं सगळं चांगलं आहे. आज राऊत परिवाराला वाटत असेल माईने आमच्या कष्टाचे दिवस काढले, कष्टाचे दिवस काढले म्हणून आज आम्हाला सुखाचे दिवस आहे. राऊत परिवाराला वाटत असेल आमची माई परत यावी, आमची माय परत यावी. पण ऐका, जो आवडे सर्वांना तोची आवडे देवाला. तर आज तोच दिवस आहे, आज ती स्थिती आहे ज्या तिथीला ही माई या राऊत परिवाराला पोरक करून गेली. अंतकरणात इच्छा होती, माय आमच्यासाठी थांब गाड्या, तू आमच्यासाठी थांब. म्हणून आज राऊत परिवाराला एकच सांगायचं, रडायचं ना आजच्या दिवशी रडून घ्या, बोलवायचं आजच्या दिवशी बोलून घ्या. या माईच्या नावाने जे काही रडायचंय 12 वाजायच्या आत रडून घ्या गड्या. कारण 12 वाजल्याच्या पुढे त्या आईला एवढं सगळं केल्यानंतर मोक्ष मिळणार आहे. आणि जेव्हा तिचं लेकरू तिच्या नावाने 12 वाजल्याच्या पुढे रडतं ना, तेव्हा त्या माईला तिथून मोक्षाच्या दरवाजाकडे पाऊल टाकू वाटत नाही का? माझे लेकरं माझ्यासाठी एवढं रडत आहेत. लढीवाळा आईचा लळा जिव्हाळा, उपकार दुधाचे बाळा, उपकार दुधाचे बाळा.
बकाल दुधाचे बारा सगळं विसरावं गड्या. म्हणजे माईनं अमृतासारखं दूध पाजलं ना, त्या दुधाचे उपकार कधी विसरू नये. आज त्याच दुधाचे उपकारांचे लक्ष ठेवून, त्याच प्रेमाची जाणीव ठेवून आज असणारे राऊत परिवार आईसाठी एवढं सगळं करतायत. आणि खरं सांगू बाबा, आज वर्ष श्राद्धाला एवढी माणसं आलेत. आज आईंच्या नावाने आज एवढी माणसं इथं राऊत परिवाराने गोळा केली. आमच्या भागात आला ना, एवढी माणसं मेल्यानंतर सुद्धा येणार नाही. वर्ष श्राद्ध तर लय लांबची गोष्ट आहे, पण आज एवढी माणसं गोळा होत आहेत. याच्यावर करता राऊत परिवाराचं प्रेम काय, याच्यावर करता आईचा आशीर्वाद राऊत परिवारावरती काय, आईचं प्रेम राऊत परिवारावरती काय. बाबा, प्रेमाकरता ही माणसं जमलेली असतात. आणि आज एवढी माणसं आईंकरता उपस्थित. मी म्हणेन खरंच आई तुम्ही भाग्यवान आहात. पण जगाचा नियम आहे, जो जन्माला आला त्याला एक ना एक दिवस मरावं लागतं. पण मी एकच म्हणेल गड्या, होता सोन्याचा संसार या आईचा दरबार. का माहितीये का, सोन्यासारखी लेकरं भेटली हो त्यांना, सोन्यासारखी लेकरं भेटली. आणि ज्याचं लेकरं चांगलं असतात ना, त्याचा संसार हा चांगलाच असतो. आणि म्हणून होता सोन्याचा संसार या आईचा दरबार. कशी काळाने थट्टा केली बाग सुखाची हरपून नेली, कसं विसकटलं हे सार. होता सोन्याचा संसार या आईचा दरबार. होता सोन्याचा संसार या आईचा दरबार, या आईचा दरबार. आज या ठिकाणी आपल्या आईसाठी एवढं या ठिकाणी आपल्या राऊत परिवाराने केलेलं आहे. कैलासवासी श्रीमती बनूबाई गोपाळा राऊत या आईंच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्त आज या ठिकाणी गोड असं कीर्तनाचं नियोजन आपल्या राऊत परिवाराने केलं. राऊत परिवाराचे आभार, अधिकृत असणारे सर्व मंडळीचे आभार. या ठिकाणी एकच म्हणेल की अशीच आईंची सेवा करत राहा. आईंचा प्रेम, आईंचा आशीर्वाद कायम आपल्या घरावरती राहो. तर सांगायला गेलं बाबा तर अर्धा तास मी जरा तुमचा जास्त घेतला, कारण अर्धा तास उशीर आपलं कीर्तन चालू झालं होतं. म्हणून तेवढं करणं कर्तव्य. म्हणून अधिकरण असणारे सर्व मंडळी गोडशी साथ केलेली आहे. आणि दुसरं म्हणजे आजचं हे कीर्तन आपल्याला वारंवार पाहता यावं, आजचं हे कीर्तन वारंवार आपल्याला बघता यावं. याच्याकरता यूट्यूबमध्ये ज्यांचं सध्या चॅनलमध्ये ज्यांचं नाव आहे असे असणारे ओम साई क्रिएशन आज या ठिकाणी आपल्या इथं उपस्थित आहेत. त्यांच्यासाठी सुद्धा एकदा जोरदार टाळ्या होऊ द्या, कारण हे आपल्याला कीर्तन वारंवार प्रत्येक क्षणाला पाहता यावं. म्हणून आता महिला मंडळ तुम्हाला सांगू, ज्या मावशा हसल्या, ज्या मावशा बोलल्या, ज्या मावशांनी असं कसं बी केलं, ते सगळे कॅमेऱ्यामध्ये रेकॉर्डिंग झालेलं आहे. त्यामुळे सगळे दिसणार आहेत कॅमेऱ्यामध्ये, सगळे. आणि आपण कसं दिसतोय, काय करतोय बघायचं असेल, आता घरी जायचं, पोरांकडे फोन असला, तुमच्याकडे असला तर फोन घ्यायचं, यूट्यूब ओपन करायचं आणि ओम साई क्रिएशन लावून त्याच्यावरती आपला व्हिडिओ मग कळेल कसं बसलं होतं, काय केलं होतं. खरंच गोड असं या ठिकाणी आमचे ओम साई क्रिएशन चैतन्य दादा या ठिकाणी उपस्थित आहे. अधिकून असणारे सर्व मंडळी गोड असं कीर्तनाचं नियोजन आपल्या या ठिकाणी असणारे काकांनी या ठिकाणी केलेलं आहे. अधिकून असणारे सर्व मंडळी जे उन्हात बसलेत ना, त्यांचे अगदी मनापासून आभार. उन्हात बसून कीर्तन सेवा श्रवण केली, ज्यांनी मंडपात बसून श्रवण केली त्यांच्यापेक्षा पुण्य डबल तुम्हाला लागत. काही काळजी करू नका तुम्ही, कारण उन्हात बसून का असेल पण तुम्ही कीर्तन सेवा श्रवण केली बरं का बाबा. आणि मला असं वाटतं परमार्थात जास्त वेळ गेलेला कधी वाया जात नाही. अर्धा तास तुम्ही जास्त दिला ना, याचं फळ भगवंत तुम्हाला कुठं ना कुठं गेल्याची वेळ राहणार नाही. आपण जास्त वेळ दुसरीकडे घालवतो, पण इथं दिलं पाहिजे गड्या. म्हणून या ठिकाणी बराच वेळ तुमचा घेतला, त्याबद्दल क्षमस्व. पण या ठिकाणी गोड अशी साथ तुम्ही आम्ही केलेली आहे, त्याबद्दल सगळ्याचे आभार. या ठिकाणी आईंची सेवा करत राहा आणि आईंसाठी एवढं सगळं करत आहेत, आईंनाही आनंद वाटत